Now, in the question number 8 of exercise 3.3, find the number of ways so that letters of the word history can be arranged as. So this is the spelling history, okay, such that y and t are together. आपल्याला y आणि t एकत्रित पाहिजे. मग मी काय केलं, y आणि t ला एकत्रित बांधून टाकलं. ओके, आता एकूण किती शब्द आहेत? 1 2 3 4 5 6 7. There are 7 letters. There are 7 letters in the word history. Okay, 1 2 3 4 5 6 7. If we consider YT is a single word, single letter, त्याला दोन्ही मिळून एकच लेटर कन्सिडर केला, then total letters is equal to, पहिले किती लेटर्स आहेत आपल्याकडे? 7. त्यातनं हे 2 गेले आणि दोघांचे मिळून आता बंच ऍड केला 1. 2 letters get means what we say subtracted, and a 1 letter YT is considered as a 1 letter is added. So total letters become 6. Okay, these 6 letters can be arranged in themselves by 6 factorial ways. आता मी काल सांगितलं होतं 6 फॅक्टोरियल म्हणजे किती होतात? 6 पंचे 30, 30 चौक 20, 120 दुने 240. ओके, 6 5 4 3 2 1. 6 पंचे 30 24 120 झाले. ओके, 120 360 720 झाले. किती आले? 720. आता हे जे 2 लेटर्स आहेत Y आणि T, हे आपण 2 प्रकारे मॅनेज करू शकतो. वी कॅन मॅनेज द लेटर्स YT ॲज YT और TY टुगेदर. एक तर ते असे बांधले, पहिले Y मग T, किंवा असे बांधले, पहिले T मग Y. ओके, सो वी कॅन form them together as a YT or as a TY. Means Y and T, the letters Y and T can be arranged in themselves as 2 factorial, that is 2 ways. Therefore, total number of ways to arrange the letters such that Y and T are together.
is equal to 2 into 720, that is 1440, that is 1440 ways. So this is the answer of the question 8 मधलं first. 8 मधलं first तशिक आपलं झालेलं आहे. Is it clear? All of you clear? Second question B. Y is next to T. Y नंतर लगेच T पाहिजे. ओके, Y is next to T. म्हणजे Y च्या नंतर T पाहिजे, मध्ये कोणतेही शब्द असले तरी चालतील. म्हणजे इथे Y, मग H, मग I, S, T असं चालेल. Y is next to T म्हटलंय ना, मग सॉरी, इथे T पाहिजे, इथे Y पाहिजे. ओके, पहिले T आला पाहिजे आणि नंतर Y आला पाहिजे. क्वेश्चन काय ना, मग ते वर्ड मध्ये कुठेही असो, इथे T पहिले आला मग Y आला. Y इज नेक्स्ट टू T. ओके, आता माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी काय असं म्हटलं नाही की लागोपाठच आले पाहिजे, त्यामुळे Y इज नेक्स्ट टू T असं पण आपण करू शकतो. परंतु त्यांनी असंही म्हटलेलं नाही की there should be a letter in between Y and T. त्यामुळे आपण आता असं कन्सिडर करूया की Y is next to T means there will be no any letter between T and Y. म्हणजे T Y हा लेटर कुठे पण लागोपाठ येईल, म्हणजे हे ऑप्शन आपण घेणार नाही. फॉर एक्झाम्पल बघा, HISORTY असं करू शकतात. सो Y is always next to T. मग हा TY इथे पण असू शकतो, HTYISOR. हा इथे पण असू शकतो, HISOR. ओके, समजा इथे TY O इकडे, म्हणजे वेगवेगळे कॉम्बिनेशन करता येतील तुम्हाला. ओके, आता आपण मग ते बघूया कसं करायचं. बघा, आपण असं करूया की मी कसं करेल, आय विल कन्सिडर TY इज द वन लेटर, कंबाईन टुगेदर वन लेटर, जसं मागे आपण केलं ना तसंच. लेट TY be a single letter. Therefore, total number of letters is equal to, total letters किती आहेत, 7. त्यातनं 2 हे गेले, T आणि Y, आणि TY नावाचा एकच लेटर ऍड केला आपण, that is 6. Therefore, 6 letters can be arranged by 6 factorial, that is 720. 6 factorial म्हणजे किती, 720. आता T नंतरच Y आला पाहिजे, का Y हा T च्या नंतरच आला पाहिजे. ओके, याचा अर्थ फक्त एकच आहे, जे मग आपण काय केलं तर YT पण घेतलो का ना अरेंजमेंट, ही अरेंजमेंट घ्यायचीच नाही. द लेटर TY can be arranged by one way. एकच प्रकारे T आणि Y, YT चालणार नाही. Therefore, total ways are is equal to 720 into 1, that is 720 ways.
720 प्रकारे आपल्याला ती अरेंजमेंट करता येईल. ओके, so this is about the second part of the question number 8. Now we will see the C part of question number 8. There is no restriction. There is no restriction means the letters can be arranged by any way. Okay, as there is no restriction for the arrangement of words, the arrangement of letters. Therefore, 7 letters can be arranged by 7 factorial ways. That is 7 into 6 factorial असं लिहिलं तरी चालेल. 7 into 6 factorial म्हणजे 720. आपण बघितलं बघा, 7 2 0 जा, 7 2 जा 14, 7 7 49 आणि 50. असं पण इझिली तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता. ओके, दिस इज अबाउट द क्वेश्चन नंबर सी. ठीक आहे, आता क्वेश्चन नंबर डी बघूया आपण. जागा कमी लागली तर याच्यातच घेऊया. बिगिन अँड एंड विथ द वॉवेल. इथे वॉवेल पाहिजे आणि इथे वॉवेल पाहिजे. मध्ये किती लेटर्स असणार आहेत? 5. 5 plus 2 7 total letters. 1 2 3 4 5. Okay, so here is the vowel, here are consonants, here is the vowel. Okay, how many vowels we have? 1 2 A E I O U. एवढेच आहेत. Okay, we have 2 vowels. These can be arranged by 2 factorial, that is 2 ways. हे कसे अरेंज करता येतील? 2 factorial ways. आता 1 2 3 4 5 5 consonants. Okay, we have 5 consonants. These can be arranged by 5 factorial ways. That is 5 factorial म्हणजे किती होतात? 360 माझ्या माहितीप्रमाणे. बघा, 5 4 3 2 5 24 30 60 60 21 120 होतात. किती होतात? 120. So total ways of arrangement of letters is equal to 2 into 120, that is equal to 240 ways. How many ways? 240 ways. Okay, keep this. Now, in the question number 8E, the arrangement is such that the letter is ended with, word is ended with ST. ST ने एंड व्हायला पाहिजे. मग आपण मागासारखंच करू शकतो. हे सम मात्र तुम्ही करा. Let ST be the one letter
So total number of letters will be 7 minus 2 plus 1 is equal to 6. So 6 letters can be arranged by 6 factorial ways. असं सगळं शब्दात लिहायचंय तुम्ही. And 6 factorial is equal to 120. 6 factorial म्हणजे किती होतात? 120. 6 5 30 24 असं आहे. 720, not 120, it is 720. ओके. आणि किंवा मग एक असं करू शकतो आपण. थोडं मी आणखी सोप्या पद्धतीनं सांगतो. आपल्याला एसटी आहे ना, एसटी एंडिंगला पाहिजे. एक लक्षात घ्या, मध्ये कुठे नाही चालणार. मग आपल्याकडे 7 लेटर्स आहेत ना, 2 3 4 5 6 एस आणि टी एंडिंगला पाहिजे लागतो. मग असं लिहा, टी कॅन बी अरेंज, टी कॅन बी प्लेस at last position by one way. शेवटी टी ठेवून द्यायचा, आपल्याला घ्यायचा आणि ठेवून द्यायचा by one way. S can be placed at second last place, second last place किंवा position by one way. ओके. आता उरले किती लेटर? 5. रिमेनिंग 5 letters can be arranged in themselves by 5 factorial ways is equal to 5 factorial म्हणजे किती होता? 5 24 30 60 120. Therefore total ways are 1 into 1 आणि into 120. जाऊ द्या, हे समित करून टाकलं, थोडं ट्विस्ट होतं म्हणून. That is equal to 120. तर all of it clear? Sum number F हा टोटल क्वेश्चनच साधारणतः 20 मिनिटाचा आहे. पण प्रत्येकाला साधारणतः एक 5 मिनिटं 4 मिनिटं लागतात. तर 4 पंचे 20, अंदाजे 4 24 होता. म्हणजे 3-4 मिनिटं धरले तरी 20 मिनिटाचा एक क्वेश्चन होतो. म्हणजे आपलं लेक्चर साधारणतः 45 मिनिट्स असतं, जे 50% एका क्वेश्चनला लागणार आहे. ओके. एनिवे, द लेटर बिगिन्स विथ एस अँड एंड विथ टी. आपल्याकडे 7 जागा आहेत. वी हॅव 7 प्लेसेस. 1 2 3 4 5 6 7. 1 2 3 4 5 6 7. सो पहिल्यांदा एस पाहिजे आणि एंडिंगला टी पाहिजे. मग एस अ लेटर एस should be at the beginning. Okay, so it can be arranged by one way. एकदा उचलायचं आणि ठेवून द्यायचं फक्त फर्स्ट. तसंच अ लेटर T should be at the end, so it can be arranged by one way. या वाक्य डिक्ट आहे, तुम्ही लक्षात ठेवा.
आता हे रिमेनिंग जे 4-5 प्लेसेस आहेत, सो रिमेनिंग 5 letters can be arranged in themselves by 5 factorial, that is equal to 5 factorial म्हणजे किती होता, 5 × 20 = 60 × 120 is equal to 120 ways. Therefore, total number of ways is equal to 1 × 1 × 120 is equal to 120 ways of the arrangement of this letter. Of this type of arrangement, there are 120 ways. The letter or the word began with S and ended with T. अशा प्रकारे आपण हा क्वेश्चन नंबर 8 कंप्लीट केलेला आहे. आता तुम्ही मिसलेनियस एक्सरसाइज सुरू करायची आहे. जे आपला एक्सरसाइज मिसलेनियस मध्ये जे टाइप झालेले आहेत आपले, त्या टाइपचे सम तुम्ही सुरू करा. कारण मग मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे, याच्या पुढच्या मिसलेनियस तुम्ही करायचे आहे. आणि जर तुम्हाला काही सम्स आडले तर तुम्ही मला विचारायचे. विचारलं तर मी सांगतोच आहे तुम्हाला. ओके, तर तुम्ही मिसलेनियस सुरू करायचे आहे. जसं जसे आपले सम्स होत जातील त्या त्या टाइपचे सम्स तुम्ही पटापट सोडवायला सुरुवात करा. कारण मग मी मिसलेनियस जेव्हा सुरू होईल आपला, तेव्हा मी तुम्हाला विचारेल, चला पहिल्या 5 मध्ये कोणाला काय डाऊट आहे, मग 5 ते 10 मध्ये कोणाला डाऊट आहे, 10 ते 15 मध्ये कोणाला डाऊट आहे, असं मी विचारेल. मग तुम्ही ऐन वेळेला जागे झाला तर तसं चालणार नाही. आणि मग तुम्ही जर म्हटले आम्हाला हा डाऊट आहे, तर ते तुम्ही चुकीचं काय होईना सोडवलेलं प्रूफ तुमच्याकडे पाहिजे, तरच मी आन्सर सांगणार पूर्ण सोडवून. चुकीचं काय होईना तुम्ही सोडवलेलं मला दाखवलं, मला फोटो सेंड केला, तरच मी तुम्हाला तो क्वेश्चन सांगेल. अदरवाईज नॉट. नाही तर मग असं तुम्ही ठरवून घ्याल की 5 मित्र की तू ही डिफिकल्टी विचार, तू ही डिफिकल्टी विचार, तू ही डिफिकल्टी विचार, झाले आपले 5 सॉल्व सरांकडूनच. मी सुद्धा शाळेत जायचो, त्यामुळे आय नो, आणि मी सुद्धा कॉलेजलाच जायचो. ओके, तर आय नो द मेथड ऑफ द स्टुडंट्स. इज इट क्लिअर? पुन्हा मी कॉलेजला शिकवलेलं पण आरोग्य केला. ओके, इलेक्ट्रॉनिक्स. त्यामुळे मला तेही माहिती आहे की स्टुडंट्स कसे असतात, कसे प्रकारे शिक्षकांना फसवू शकतात. ओके, आणि माझं सगळं 11 to MSc सगळं कॉलेजला आरोग्याला शिक्षण झालं. आणि मी कॉलेज कॅम्पसमध्येच राहिला होतो. मेन म्हणजे मी जवळजवळ 15 वर्ष कॅम्पसमध्येच राहिलोय कॉलेजच्या. त्यामुळे क्वार्टरमध्ये, तर माझे वडील कॉलेजला होते, त्यामुळे मला सगळ्या प्रकारचा अनुभव आहे मुलांचा. म्हणून सांगतो की तुम्ही सोडवा. कारण शेवटी काय की मी धडाधड सोडून घेऊन काय उपयोग नाही. तुम्हाला आता समजेल घरी गेल्यावर काय, म्हणजे घरीच आहे आता तुम्ही, पण नंतर तुम्ही जेव्हा सेल्फ स्टडी कराल तेव्हा तुम्हाला काही समजणार नाही. आणि रोज आता सेल्फ स्टडीला मी सांगितलं मिक्स सम करायचे. ट्रिग्नोमेट्रिकचे 2, याचे 2, सिक्वेन्सचे 2, कॉम्प्लेक्स नंबरचे 2, अँगल मेजरचे 2, असे मिक्स सम करा रोज. 10 सम्स एव्हरीडे व्हायला पाहिजे. मंथली 300 आणि 10 मंथ्स मध्ये 3000 सम्स व्हायला पाहिजे. तुम्ही 12वीच्या स्टुडंट्सला विचारा आमच्या किती सम झाले. आता माझ्या माहितीप्रमाणे जवळजवळ 1500च्या वर सम झाले. 1500+ सॉल्व्ड. प्रूव्ह दॅट एव्हरीथिंग. नॉट MCQ, सॉल्व्ड सम. MCQ याच्या चौपट झाले असते. इज इट क्लिअर? त्यामुळे तुम्ही नीट काळजीपूर्वक हे करा. ओके, क्वेश्चन नंबर 9th we already did it yesterday.
Okay, in the previous lecture we saw it. Now we are going to see the question number 10. Find the 4-digit numbers that can be formed using the digits 1, 2, 4, 5, 6, 8. If digits can be repeated and if the digits cannot be repeated. बघा आपल्याला किती डिजिट नंबर बनवायचा आहे 4 digit किती 4 digit number we have to form. Unit plus 10 plus 100 plus 1000 plus. Correct? We have to form 4 digits number by using 1, 2, 4, 5, 6, 8. Okay? That is by 1, 2, 3, 4, 5, 6 by 6 digits. किती digits आहेत 6. If आता first part, if repetition is allowed, then unit place can be filled by unit place ला किती digits आहेत ठेवण्यासाठी आपल्याकडे 6. So can be filled by 6 factorial ways. The 6 ways only. Okay. 10th place can be filled up by again 6 ways. Current repetition allowed hai. Repetition is allowed. 100th place can be filled up by again by 6 ways. And 1000th place can be filled up by 6 ways. So total number of arrangements is equal to 6 raised to 4. 6 into 6 into 6 into 6. आता 6 raised to 4 चं कॅल्क्युलेशन आपल्याला करावं लागेल. Okay, 36 into 36. Okay. 36 into 36 करा 36 सख येईल का तुम्हाला 216 36 त्रिक 108 36 सख किती 216 36 त्रिक 108 108 आणि 109 109 आणि 20 129 1296 फटाफट आले पाहिजे मल्टिप्लिकेशन्स सॅम्पल दाखवलं मी तुम्हाला मला येतात टेबल्स. आता आम्ही कधी कधी घाई चुकतो लिहिताना वगैरे चष्मा असतो कधी कधी आकडा दिसत नाही व्यवस्थित पण तुमच्याकडनं चूक होता का म्हणा. सो 1296 इज द आन्सर. से आता सेकंड पार्ट हे वरचा असंच असंच राहणार आहे. इफ द रिपिटेशन इज not allowed, then unit place can be filled up by 6 ways. 10 place एक रिकमी होईल repetition is not allowed. The 100 place 4 digits आणि नंतर 3 digits. So total number of ways is equal to 6 into 5 into 4 into 3 म्हणजे 4 त्रिक 12 6 पंचेतीस 12 त्रिक 36 360 6 पंचेतीस 30 24 असे 120 त्रिक 360. So total number of arrangements can be done by 360 ways.
इज इट क्लिअर? ओके. आता मी हे थोड्या वेगळ्या मेथडनं पण करू शकतो. वी हॅव टू टेक एनी 4 digits, from given 6 digits. किती डिजिट्स दिल्यात आपल्याला? 6. आपल्याला कोणते 4 डिजिट घ्यायच्या? दॅट इज बाय 6p4 ways. That is 6 factorial upon 6 minus 4 factorial. झालंय ना आपलं? ओके. माझं रेकॉर्डिंगचं बटन राहिलं बघा. टोटल नंबर ऑफ अरेंजमेंट्स means we have to take any 4 digits from the given 6 digits. 6 डिजिटचा नंबर बनवायचा आहे. सॉरी 4 डिजिटचा आणि 6 डिजिट्स आहेत. So we can select it by 6p4 ways. That is 6 factorial upon 6 minus 4 factorial. Formula आपल्याकडे 6p NPR चा NPR. So 6 fact upon 2 fact म्हणजे 6 into 5 into 4 3 2 fact upon 2 fact get cancel. 6 5 are 30, 4 are 120, 123 are 360. असं पण आन्सर तेच येतं. So this is another method. Okay. I think all of you clear this concept. So the next question is, how many numbers are formed by using the digits 0, 1, 2, 3, 4, 5? Okay. How many numbers can be formed by using the digits 0, 1, 2, 3, 4, 5 without a repetition, so that the resulting numbers are between 100 and 1000? 100 ते 1000 च्या मधले किती नंबर्स बनवता येतील? 0, 1, 2, 3, 4, 5. आता याचं म्हणे एपीने बनवता येईल आपल्याला. एपीने कसं बनवता येईल? आपल्याकडे 5च नंबर आहेत. त्यामुळे असे आता हे एपीचा याचा काही संबंध नाही. तर वेगवेगळ्या कन्सेप्ट आहेत. एक लक्षात घ्या. तुमची शंका बरोबर आहे. तुमच्या मनात आलं. उलट आय एम व्हेरी ग्लॅड that this type of questions will be arises in your mind. Means you are thinking about the question. That is very important. काही जण तेही पण विचार नाही करत. ओके. तुमच्या डोक्यात आयडिया आली की एपीने करता येईल का? आता काही सम आपल्याला करता येतील, पण हे सम नाही करता येणार. ओके. आपल्याला 100 ते 1000 च्या मध्ये म्हणजे किती डिजिट नंबर असतं? 100 ते 1000 च्या मध्ये 3 digits number. So there are 3 digits number between 100 to 1000. Okay. आता 3 digit number बनवायचा आहे तुम्हाला. तर हा युनिक प्लेस आहे, 10 प्लेस, 100 प्लेस. 100 प्लेसला 0 चालेल का? नाही चालणार. 100 प्लेसला 0 दिला आणि इथे समजा 2 लिहिला आणि इथे 5 लिहिला. 2 5 0 2 5 हा 3 डिजिट नंबर आहे का? नाही. ओके. सो 100th place can be filled by 1 2 3 4 5 6 by all given numbers, by all given digits except except 0. That is by 1 2 3 4 5 6 5 ways. किती प्रकारे? 5 प्रकारे 100th प्लेस आपल्याला भरता येईल.
आता त्यांनी रिपिटेशन काय म्हटलंय, कितवा क्वेश्चन आहे आपला, 11वा ना. विदाउट रिपिटेशन. ओके, काय विदाउट रिपिटेशन. मग बघा, ऍज रिपिटेशन इज नॉट अलाउड. हे स्टेटमेंट्स तुम्हाला लिहिता आले पाहिजे ना, ते पण महत्वाचं आहे. नुसते सॉल्विंग नाहीये, तर स्टेटमेंट्स पण महत्वाचे आहे. ऍज रिपिटेशन इज नॉट अलाउड, तर रिपिटेशन अलाउड नाहीये. ओके, मग 10th प्लेस can be filled by किती डिजिट्स. समजा मी 100 प्लस ला 2 भरला, तर माझ्याकडे पुन्हा 5 डिजिट उरते ना, तर 0 चालेल मध्यभागी. 0 may be allowed inside in between the 10 plus or unit place. So 10 plus can be filled up by 5 ways. आणि युनिट प्लेस कॅन बी फिल अप बाय 4 वेज, कारण रिपिटेशन अलाउड नाही आहे. सो टोटल नंबर ऑफ वेज ऑफ अरेंजमेंट is equal to 6 into 5 into 4, sorry 5 into 5 into 4, 100. आपल्याला किती नंबर मिळतील, 100 नंबर मिळतील. 100 to 1000 च्या मध्ये 0 1 2 3 4 5 यापैकी डिजिट्स असणारे किती नंबर्स असतील, 100 नंबर्स असतील. देयर आर 100 नंबर्स. इज इट क्लिअर. तर बघा, या लेसनचा किती फायदा आहे तुमच्या लक्षात आलं असं, की जे ह्युमन बिंगला प्रॅक्टिकली काउंटिंग करणं पण शक्य नाही, ते आपण विदाउट कॉम्प्युटर हे असं करू शकतो. म्हणजे बघा किती फायदा आहे या लेसनचा. प्रॅक्टिकल पर्पज आहे. सगळे लेसन आता प्रॅक्टिकल पर्पज आहे. तुम्ही म्हणाल तर ट्रिग्नोमेट्रीचा का उपयोग, तुम्हाला सांगेल मी नंतर. ओके, फिजिक्स मध्ये तर केवढा उपयोग आहे ट्रिग्नोमेट्रीचा. सरांनी त्यासाठी तुमचं आय थिंक बेसिक ट्रिग्नोमेट्री घेतलंय युनिव्हर्स वगैरे. तर असं नसतं, याचा का उपयोग असं कधीच नसतं. एव्हरीथिंग इज व्हेरी युजफुल. आणि एकदा तुम्हाला इंटरेस्ट आला ना, हे सम तुम्हाला खूप आवडायला लागतं. सम्स तुम्हाला करायला आवड निर्माण व्हायला पाहिजे. करायचं म्हणून करण्यात काही पॉइंट नाही. ओके, सो दिस इज अबाउट दिस क्वेश्चन. Find the number of 6 digits number using the digits 3 4 5 6 7 8. 3 4 5 6 7 8. Okay, without repetition, how many of these numbers are divisible by 5 and not divisible by 5? असे दोन पार्ट आहे या क्वेश्चनचे, की एक म्हणजे डिव्हिजिबल बाय 5 पाहिजे आणि नॉट डिव्हिजिबल बाय 5 पाहिजे. ओके, आता डिव्हिजिबल बाय 5 पाहिजे तर आणि किती डिजिट नंबर बनवायचा आपल्याला, फाइंड द नंबर ऑफ 6 डिजिट नंबर बनवायचा. किती, 6 डिजिट. 1 2 3 4 5. तर युनिट प्लेसला तुम्हाला 5 भरावं लागेल, बिकॉज द नंबर शुड बी डिव्हिजिबल बाय 5, म्हणजे 1 वे. ओके, आणि रिपिटेशन अलाउड सांगितलंय का, विदाउट रिपिटेशन म्हटलंय. विदाउट रिपिटेशन म्हणजे 5 गेला, आता उरले किती डिजिट्स, 1 2 3 4 5 उरले. 10 प्लस ला 5
100 प्लस ला 4, 1000 प्लस ला 3, 10,000 प्लस ला 2 आणि 1 लाख प्लस ला 1 लाख प्लस ला 1. म्हणजे टोटल वेज is equal to 5 into 1 into 2 into 3 into 4 into 5 आणि into 5 सॉरी into 1 वेज. म्हणजे झाले 2 त्रिक 6 6 चोक 24 25. So this is the answer, I think 120 wins. Okay. आता हे आपल्याला नीट वर्ड्स मध्ये लिहावं लागेल. टू फॉर्म 6 digits number with digits 3, 4, 5, 6, 7, 8 without repetition. Okay, without repetition. इथे लिहायचं unit place can be filled by the digit 5. That is by one way. एकदाच आपल्याला 5 नेच भरता येईल फक्त. 5. 10 plus can be filled up by 5 ways. 100 plus can be filled up by 4 ways. Okay. किंवा तुम्ही असं म्हणू शकता की रिमेनिंग 5 digits can be filled up by 5 numbers. असं म्हणूया आपण. शॉर्टकट मध्ये करतो जरा. ओके. रिमेनिंग 5 places can be filled by remaining 5 digits. उरले किती डिजिट? 5. जागा 5 by 5 factorial ways. This is equal to 5 into 4 into 3 into 2 into 1. 5 20 त्रिक 100, 20 त्रिक 60, 2 120, 120 ways. Therefore, total ways are 120 into 1. Okay, that is 120 ways. 1 काय घेतला कळालं ना? 5 at the unit place. So this is about the first part of this question. आता सेकंड पार्ट मध्ये मी काय करणार जरा वेगळी मेथड वापरतो बघा. सपोज आपण हे हाऊ मेनी डिजिट्स कॅन बी हाऊ मेनी numbers can be formed by using the 6 digits without repetition. तर बघा, we have 6 digits. Therefore 6 digit number can be formed without repetition by 6 factorial ways. That is equal to 360. बरोबर ना? 6 into 5 into 4, 3, 2, 1. 6 5 30 चौक 120,
100 360 720 होतात ना 6 फॅक्टोरियल. ओके, किती वेळेस? So this is 720 ways. आता 120 ways मध्ये 5 at the end होता, म्हणजे डिव्हिजिबल बाय 5 120 नंबर्स आहेत आणि 720 डिजिट सगळे आहेत. त्यात डिव्हिजिबल बाय 5 पण आहे, नॉन डिव्हिजिबल बाय 5 पण आहे. मग डिव्हिजिबल बाय 5 120 मायनस करून टाकलं याच्यातनं, तर उरलेल्या सगळ्या डिजिट्स उरलेले सगळे नंबर्स कसे असतील? नॉन डिव्हिजिबल बाय 5. ओके, देयरफॉर नॉन डिव्हिजिबल बाय 5 numbers will be 720 टोटल नंबर्स आहेत. या डिजिट्स यूज करून किती टोटल नंबर बनवता येतील आपल्याला? 720. त्यातले 120 डिव्हिजिबल बाय 5 आहे. मग 120 मायनस केले तर 600 नंबर्स हे नॉन डिव्हिजिबल बाय 5 असते. ही वेगळी टेक्निक आहे. ओके, तर अजून वेगवेगळ्या प्रकारचे टेक्निक्स यूज करता येतात आपल्याला. ते मी नंतर तुम्हाला जसं जसं लेसन पुढे पुढे जाईल तसं सांगेल. सो आय थिंक ऑल ऑफ यू क्लिअर दिस वन. ओके, आता तुम्हाला फोटो काढतील असं व्ह्यू दिलाय, सगळा फळा कव्हर अप केलाय.